श्री स्वामी समर्थ. माझे एक क्लायंट आहेत. त्यांनी पहिले पण अघोर लक्ष्मी मंत्र, आकर्षण मंत्र घेतला आहे. त्यांच्या रिलेशनशिप प्रॉब्लेम आणि ऑफिसचे काही प्रॉब्लेम होते त्यासाठी. गेले 15 दिवसांपूर्वी त्यांचा मेसेज आला की मी 2 महिन्यापूर्वी उज्जैनला गेली होती आणि तिथे कालभैरवचं दर्शन करून आल्यावर काळा धागा त्यांना बांधण्यात आला. घरी आल्यानंतर काहीतरी 3-4 दिवसांनी, त्यांना नेमकं आठवत नव्हतं कधीपासून, पण त्या धाग्यातनं खूप घाण वास यायला लागलाय. मी म्हटलं मग तो धागा तुम्ही काढला का? तर ते म्हटले नाही. आणि त्यांनी त्या धाग्याचा फोटो पण मला पाठवला. त्यांच्याशी काही प्रश्न उत्तरं करताना मला असं जाणवलं की त्यांच्या सोबत काहीतरी एनर्जी जुळलेली आहे. त्यांना तिथून आल्यानंतर अंग दुखणं, अंग जड पडणं, खूप आळस येणं, जी साधना त्यांना मी दिलेली होती ती साधना त्यांची पूर्णपणे बंद झाली होती, कारण ती करण्याची इच्छाच होत नव्हती त्यांची. ऑफिसमध्ये पण विनाकारण भांडणं होणं, घरात वादविवाद होणं, म्हणजे सगळ्या गोष्टी तिथून आल्यानंतर एक 2-4-5 दिवसात चालू झाल्या. आणि अजूनही त्या दोऱ्याचा इतका घाण वास येतोय म्हणे आणि मला कुणाशी बोलूच वाटत नाहीये. सगळेजण माझ्या विरोधात चालले. सारखं काही ना काही हेल्थ इश्यूज यायला लागलेत. जे सगळं काही छान चालू होतं ते अचानक पुन्हा ब्लॉक व्हायला लागलं. तर मी त्यांना अघोर बगलामुखी मंत्र करायला सांगितला आणि तो मंत्र त्यांनी घेतला पण. आता तो मंत्र घेऊन पण त्यांना 15 दिवस झाले होते, पण त्यांनी मंत्र चालूच केला नाही. आणि त्यांना म्हटलं अघोर लक्ष्मी मंत्र जो तुम्ही बंद केला आहे, जरी इच्छा होत नसेल, कंटाळा येत असेल, आळस येत असेल, तरी सुद्धा मंत्र करायला चालू करा. त्यानंतर त्यांनी 3 दिवसापूर्वी पुन्हा मंत्र करणं चालू केलं. अघोर बगलामुखी मंत्र पूर्णपणे जे काउंट सांगितलं आहे तेवढं ते न करता फक्त 21 किंवा 51 वेळेस बोलणं त्यांनी चालू केलं. तरी सुद्धा त्यांचा मला मेसेज आला, धाग्याचा जो काही 2-2.5 महिने झाले वास येत होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आता मला पण खूप फ्रेश वाटायला लागलं आहे. आता साधना करायची पण इच्छा होत आहे. तर हा त्यांचा अघोर बगलामुखी मंत्राचा अनुभव होता. जेव्हा आपण पॉवरफुल शक्तीची आराधना किंवा साधना करतो, त्यानंतर कितीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आसपास किंवा तुमच्या सोबत असेल तर तिला तिथनं जावंच लागतं, तुम्हाला त्रास न देता. कारण मला एवढंच माहितीये, कुठलीही एनर्जी किंवा त्रास देणारी लोक हे कितीही शक्तिशाली असलेत तरी सुद्धा देवीच्या समोर, मा दुर्गाच्या समोर, मा कालीच्या समोर कुठलीही शक्ती थांबू शकत नाही. आणि जी जी लोक असे प्रयोग करतात, विनाकारण लोकच असतात जे ह्या एनर्जीच्या द्वारे दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ह्या एनर्जी ते पाठवतात तेव्हा ह्या एनर्जी आपण घालवून लावतो मंत्र साधनेद्वारे, त्या पुन्हा जातात, तेव्हा त्या त्यांच्याचकडे जातात ज्यांनी पाठवल्या असतात. त्यामुळे कुणाचंही वाईट करण्याच्या आधी 10 वेळेस विचार करा. जर समोरच्या व्यक्तीने ते पुन्हा तुमच्याकडे परत पाठवलं, त्याचा सामोरा तुम्ही कशा पद्धतीने कराल? ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यावर फोकस करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते करण्याचा प्रयत्न करा. तर खरंच नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. कारण कोणावर काही तंत्र करणं, क्रिया करणं, करणीबाधा करणं, त्यांचं घर तोडणं, मुलांचं आयुष्य खराब करणं, नवरा बायकोचं आयुष्य खराब करणं, या सर्व गोष्टींमध्ये जरी तुम्हाला तात्पुरती मजा येत असेल, तरी जेव्हा ते परत येतं तेव्हा तुमचं अख्खं घर उद्ध्वस्त होणार आहे. तुमच्या सोबत तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. कालचक्र हे फिरून पुन्हा आपल्याकडे परत येत असतं. कर्माचं फळ इथेच भोगावं लागतं तुम्हाला आणि तुमच्या सोबत तुमच्या मुलांना. त्यामुळे कोणाचं वाईट करण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं करा, समाधानी राहा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या आणि स्वतःही जगा. मी एवढंच नेहमी सांगते. श्री स्वामी समर्थ.